आता बातमी आहे नाशिकमधून। कुंभमेळ्याची नगरी म्हणजेच नाशिक काही दिवसांच्या पावसानंच खड्ड्यांच्या नगरीत रूपांतरित झाली आहे। रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांमध्ये नाल्याचं पाणी साचलंय। रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की वाहन चालकांना प्रवास करणंही कठीण झालंय। धक्कादायक बाब म्हणजे महापालिका प्रशासन रस्त्यांच्या अवस्थेकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतंय। महापालिकेच्या कामकाजात अजूनही खड्ड्यांच्या समस्येबाबत चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर आता राम भरोसे आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नाशिकमध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे, खड्डेच खड्डे आहेत आणि विशेषतः अशा वेळी अगदी 2 ते 3 महिन्यांवर कुंभ येऊन ठेपलेला असताना जर नाशिकमधल्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर कुंभमध्ये काय परिस्थिती असेल? खरंय म्हणजे 31 ऑक्टोबर पासून कुंभ पर्वाला खरं तर सुरुवात ही होती आहे। दरम्यान जर आपण बघितलं तर कुंभमेळ्यापूर्व जी काही कामं आहेत ती ऐन पावसाळ्यामध्ये सुरू ही करण्यात आली आणि यामुळे खरं तर आपण बघितलं तर नाशिककर हे त्रस्त झालेले आहेत। मुळात कुंभ असेल किंवा याला नाशिककरांचा अजिबात विरोध नाही आहेत, त्या कामांना देखील सपोर्ट आहेत। मात्र जर बघितलं तर एकीकडे कुंभमेळ्याची कामं आहेत, दुसरीकडे MNGL पाईपलाईन खोदून ठेवत आहेत आणि विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर कोणी कुठेही खड्डा करतायत, कधीही रस्ते बनतायत, तो कधी खोदला जातो, पाईपलाईन टाकली जाते, इतर काही कामं केली जातात, मात्र त्यानंतर हे खड्डे बुजवले जात नाहीत आणि याच सर्व परिस्थितीमुळे नाशिककर जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या 4 दिवसांपासून NDTV मराठीने नाशिकच्या खड्ड्यांबाबत मोहीम ही हाती घेतलेली आहेत, पंचनामा खरं तर आपण केलेला होता आणि यानंतर जर बघितलं तर आता नगरसेवक देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, यासोबतच शिंदे शिवसेना असेल, हे या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। विशेष म्हणजे हे नगरसेवक देखील खंतही व्यक्त करतायत की वारंवार आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय, हे रस्ते म्हणजे मृत्यूचे सापळे हे झालेले आहेत, तातडीने खड्डे बुजवा अशा आम्ही मागणी करतोय, मात्र प्रशासन जे आहे ते याकडे दुर्लक्ष करतायत, उडवाउडवीची खर्च उत्तरं दिली जात आहेत आणि त्यामुळे शिंदे शिवसेनेमार्फत नाशिक रोडला होर्डिंग हे लावण्यात आलं। कैलास मुदलियार जे नगरसेवक आहेत त्यांनी होर्डिंग लावलं आणि प्रशासनाचा निषेध केला। तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या देखील ज्येष्ठ नगरसेविका हेमलता पाटील यांनी फेसबुकवर देखील पोस्ट केली आणि कुठेतरी मला नगरसेविका असल्याची लाज ही वाटते, शहराची जी काही बक्कलावस्था आहे ती बघवत नाहीत अशी देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवरती महापौर हिमगौरी आडके यांनी देखील म्हटलेलं आहे की प्रशासन खरं तर याला कारणीभूत आहे। जी काही 4 वर्षाची प्रशासकीय राजवट होती त्यामध्ये एकंदरीत चुकीचे टेंडर हे देण्यात आले, चुकीचे कंत्राट हे देण्यात आले आणि त्याची खरं तर शिक्षा जी आहे ती आता भोगावी लागते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच याबाबत विशेष महासभा जी आहे ती लवकरच घेण्यात येईल आणि जे कोणी दोषी अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं महापौर हिमगौरी आडके यांनी NDTV मराठीशी बोलताना स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता जर बघितलं तर विशेष महासभा होईल, त्यानंतर कारवाई देखील होईल, मात्र जी काय आता नाशिककरांवरती वेळ आली, जी काय परिस्थिती ओढवली आहे त्याला नक्की जबाबदार कोण आहेत, हे खड्डे खरं तर तात्काळ कधी बुजवले जाणार याचं उत्तर जे आहे ते अजूनही मिळालेलं नाहीये। अगदी याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंभमेळा अगदी तोंडावर आलेला असताना रस्त्यांची ही स्थिती आहे। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल।